दुसरा घ्या. प्रत्येक पालकाला वाटत असतं की माझं लेकरू घडलं पाहिजे, माझं लेकरू डॉक्टर झालं पाहिजे, माझं लेकरू इंजिनियर झालं पाहिजे, माझं लेकरू शाळेतून पहिला क्रमांक मिळवलं पाहिजे, माझ्या लेकराचा बोर्ड चौकात लागला पाहिजे, माझ्या लेकरानं 100% मार्क घेतलं पाहिजे, 99% मार्क घेतलं पाहिजे. पण ते सगळं करण्यासाठी आपण काय करावं लागतं? पालक म्हणून काही आपली भूमिका आहे की नाही? पालक म्हणून जबाबदारी आपली काही आहे की नाही? का केवळ शाळेत एकदाच लेकरांना पाठवून दिलं म्हणजे जबाबदारी संपली का आपली? अजिबात नाही. खऱ्या अर्थानं जबाबदारीची सुरुवात तिथून होते. लेकरांना वेळेवर शाळेत पाठवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, ते आपलं पहिलं काम आहे. पण शाळेत पाठवून दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली अशी नाही, ती जबाबदारीची खरी सुरुवात आहे. मी नेहमी सांगतो की लेकराची पहिली गुरु ही त्याची आई आहे. कुटुंब ही लेकराची शाळा आहे. ज्या लेकराला पहिल्या गुरुकडून आणि पहिल्या शाळेमध्ये चांगल्या दर्जाचे संस्कार मिळालेले आहेत, ते लेकरू भविष्यात उज्ज्वल असं यश संपादन करतं. मग पालक म्हणून, त्या लेकराची आई म्हणून माझं काही कर्तव्य आहे का? माझ्याकडून योग्य संस्कार दिले जातात का? प्रत्येक पालकाला वाटतं पोरगा आपलं 5 वाजता उठलं पाहिजे, सकाळी पहाटे 4:30 ला उठलं पाहिजे. आम्ही किती वाजता उठतो? 8 वाजता. जर आम्ही सकाळी 7 वाजता पहाटे 8 वाजता उठत असू, पहाटे 8 वाजता, तर लेकरं 5 वाजता उठायच्या अपेक्षा आम्ही काय म्हणून करावं? बघा, जर लेकरं सकाळी पहाटे 5 वाजता उठावं असं आपल्याला वाटत असेल, तर आई म्हणून, वडील म्हणून मी किती वाजता उठावं? आज प्रत्येक पालक सांगतो की आमचं लेकरू मोबाईलच हातातून टाकत नाही. का टाकत नाही? का टाकत नाही? पहिल्यांदा पालक म्हणून तुमचा मोबाईल बाजूला काढा. तुमचा मोबाईल बाजूला गेला पाहिजे. त्या मोबाईलच्या वापराचं प्रमाण ठरलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा जपून वापर करा. कामापुरता वापर करा, शिक्षणासाठी वापर करा. ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या गोष्टी समजून घेण्यासाठी, नवीन काही शिकण्यासाठी त्या मोबाईलचा वापर करा. जर मोबाईलचा अतिरेक झाला तर काय होईल हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यवेत्त्याची आज गरज नाही. जर मोबाईलचा वापर असंच वाढत राहिला तर बहुसंख्य लोक मनोरुग्ण झालेले आम्हाला पाहायला मिळतील. मनोरुग्ण. त्यामुळं आम्ही मोबाईलचा अतिरेक टाळला पाहिजे, त्याचा कामापुरता वापर केला पाहिजे. आज आम्ही सांगतो नेहमी की विद्यार्थ्यांनी अपडेट बनलं पाहिजे, शिक्षकांनीही अपडेट बनलं पाहिजे, पालकांनी सुद्धा अपडेट बनलं पाहिजे. मोबाईल चांगलाही तेवढाच आहे, वाईटही तेवढाच आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आम्हाला 8वीच्या वर्गात कळत नव्हत्या, आम्ही 8वीला 9वीला 10वीला असताना कळत नव्हत्या, त्या गोष्टी आपले लेकरं आज 4थीच्या वर्गात असताना समजून घेतात. की नाही? मोबाईल मधलं तुम्हाला मला जे कळत नाही ते आपल्या लेकरांना कळतं 4थीच्या 3रीच्या. म्हणजे आपले लेकरात अपडेट बनलेले आहेत. पूर्वी पाळण्यामध्ये रडणाऱ्या लेकराच्या हातामध्ये आपण काय देत होतो? फुलफुला, बाहुली. आता ते बाहुली घेते का बघा बरं लेकरू? फुलफुला, बाहुली घेत नाही. ज्या लेकराला बोलता येत नाही तिला लेकरू असा फेकून देते फुलफुला तुमचा, तूच वाजवीत बस म्हणतो. आणि त्याच लेकराच्या हातामध्ये जर आम्ही मोबाईल दिला तर बघा बरं कसं थांबते, लगेच थांबते त्याचं. पण तुम्ही त्या लेकराच्या हातात बटनाचा मोबाईल देऊन बघा बरं, बटनाचा घेते का त्याने? घे ना. पाळण्यातलं लेकरू सुद्धा आता बटनाचा मोबाईल घेणं गेले. त्यानं अँड्रॉइड मोबाईल,
मागायला लागले. म्हणजे आता पाळण्यातले लेकरं सुद्धा अपडेट झालेले आहेत. तर त्या लेकरांना ज्या दर्जाचं नॉलेज, ज्या दर्जाचं ज्ञान, ज्या दर्जाचे संस्कार त्या लेकरांना हवे आहे, ते संस्कार, ते ज्ञान, ते नॉलेज आम्ही देणं गरजेचं आहे. जर वेळेवरती आम्ही आमच्या लेकरांना योग्य प्रकारचे संस्कार नाही देऊ शकलो तर उपयोग नाही. आज प्रत्येक पालक म्हणतोय माझं लेकरू डॉक्टर बनलं पाहिजे, माझं लेकरू इंजिनियर बनलं पाहिजे, माझं लेकरू चांगला नंबर 1चा अधिकारी बनलं पाहिजे. पण असं कोणीही म्हणत नाही की माझं लेकरू एक चांगला माणूस बनलं पाहिजे. हे कोणीच म्हणत नाही. पहिल्यांदा लेकराला माणूस बनायला शिकवा. आपलं लेकरू चांगला आणि सुसंस्कारित माणूस बनलं पाहिजे. हे संस्कार आपण लेकरांना घरातून देऊ शकतो. कोणासोबत कसं बोलावं, कोणासोबत कसं वागावं, कसं जगावं, कधी झोपावं, कधी उठावं, हे संस्कार आम्ही घरातून देणं गरजेचं आहे. बघा, शाळेमध्ये लेकरू किती तास राहतं, किती घंटे शाळेमध्ये जातं? 5 ते 6 घंटे. घरामध्ये किती घंटे राहतं? 18. जवळपास 18 घंटे लेकरू घरात राहतात. आपल्या नजरेखाली, आपल्या संस्काराखाली, आपल्या आधिपत्याखाली 18 घंटे लेकरू हे आपल्या ताब्यात राहतं आणि फक्त 6 घंटे लेकरू शाळेकडे असतं. तरी सुद्धा आमचा अट्टहास आहे की लेकरानं वागायला, बोलायला, जगायला सगळं काही शाळेतूनच शिकलं पाहिजे.